तर जय हिंद मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण जे अगोदर जे क्लास घेतले होते आपण शक्यवागीचे, तर त्याच प्रकारे आपण पहिला जो चॅप्टर होता शक्यवागीचा पहिला भाग घेतला होता पार्ट 1. तर मित्रांनो पार्ट 1 मध्ये भरपूर मुलांनी कमेंट केल्या होत्या आणि भरपूर मुलांनी आपला व्हिडिओ बघितला आहे. खूप चांगला त्यांनी सपोर्ट केला मित्रांनो. तर त्याच प्रकारे आता जे मुलं आपली बॅच घेणार आहे, म्हणजे ऑनलाईन लेक्चर आपलं बघत असेल किंवा पाहत असेल किंवा पाहणार आहे, तर मित्रांनो तुमच्यासाठी आता नवीन, आता पहिले आपण बेसिकपासून सुरुवात केली होती, त्याच प्रकारे आपण आता थोडं कठीण घेऊ. कठीण प्रश्न आज या चॅप्टरमध्ये घेणार आहे मित्रांनो पार्ट 2 मध्ये. तर तुम्ही सर्वांनी आपला व्हिडिओ नक्की बगा. आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन असणार चॅनलवरती तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक आणि सबस्क्रायबर आणि शेअरसुद्धा करा जाणतो. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. या ठिकाणी दुसरा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, नवीन बेसिकपासून आपली झालेले आहे, जे तुम्हाला कळलं असेल आणि खूप सोपे घेतले होते. आता या ठिकाणी बघू आपण जे थोडे लॉंग प्रश्न घेऊ ते घेऊया. तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न मी या ठिकाणी घेतो. एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली. एका व्यक्तीने एक रक्कम खर्च केली तरी सुद्धा प्रश्न थोडा लिहून घ्यायचा मित्र, थोडा मोठा आहे. तरी सुद्धा त्यांच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्यांच्याकडे किती रुपये होते? त्यांच्याकडे किती रुपये होते? तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आता हा प्रश्न आहे, थोडा मोठा झाला पण खूप सोपा आहे. बेसिक पासून सुरू झालो होतो आपण, आता थोडा अवघड घेतला आहे. आणि हा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे, पुणे ग्रामीण 2023ला प्रश्न आलेला मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्यांच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्यांच्याकडे किती रुपये होते? बघा, त्याने काय केलं, 30% रक्कम खर्च केली, त्याच्याकडे किती उरले? 6,300 रुपये त्याच्याकडे उरले. आता या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया डायरेक्ट. 30% रक्कम खर्च केली. बघा, या ठिकाणी आपल्याकडे किती 100% रक्कम आहे. मग त्याच्यात 30% जर केली आपण, किती उरते? 30% रक्कम म्हणजे 100 मधून 30% गेले तर 70% उरते आपली. किती उरते? जर 30 मायनस केली तर किती उरले आपली? 70% उरली. किती रुपये उरले? या ठिकाणी त्याच्याकडे किती शिल्लक राहिले? 6,300 रुपये त्याच्याकडे शिल्लक राहिले. तर या ठिकाणी मान्य कशी करायची बघा, 6,300 गुणिला 100, 30% रक्कम खर्च केली त्याने. मग 100 मधून 30% मायनस करायचे. 100 मधून 30% मायनस केली, किती आलं आपले? 70. या ठिकाणी 70% या ठिकाणी खाली लिहून टाकायचं. आता काटाकाटी करायचं मित्रांनो. हा शून्य गट, 7 ने 3 ने भाग जातो, 7 9 63 आणि हा 0 तसा हा 0 तसा वर दिला. या ठिकाणी दोघांचा गुणाकार केला, किती उरलं? 90 गुणिले 100 केलं तर किती आलं आपलं? 9,000 हे उत्तर आलं. कळालं? 30% रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्यांच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहिले. मग 30% जर काढून टाकलं आपण, 70 या ठिकाणी घेतले. 70% वरची रक्कम या ठिकाणी आपण घेतलेली आहे 6,300 वरती, आणि गुणाकार म्हणजे 100 भागिले 30% केले. तर आपले काय सांगितले, तर रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्यांच्याकडे शिल्लक रक्कम किती राहिली? 6,300 जागे शिल्लक राहिली. पण सुरुवातीला त्यांच्याकडे किती रुपये होते आपले? 9,000 रुपये जागे होते. कळालं का? कळालं सर्वांना? सोपा क्वेश्चन आहे, लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्यायचा क्वेश्चन. आणि जे मी तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन दिला होता तर तुम्ही ते होमवर्क केला नसेल, कमेंट केली नाही. आता एक थोडा खून करतो, दुसरा क्वेश्चन घेतो. भरपूर मुलं या ठिकाणी क्लास करतात, लेक्चर करतात. आता भरपूर लोकांनी बॅच घेतली असेल ऑनलाईन. पण मित्रांनो, जे आपले यूट्यूबला फ्री लेक्चर आहे मित्रांनो, फ्री म्हणजे तुम्ही केव्हाही बघू शकता, कुठेही बघू शकता. फक्त ऑनलाईन पाहिजे. ऑनलाईन लेक्चर कुठेही घेऊ शकता. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघा, या ठिकाणी मी घेतो. आता या ठिकाणी बघा, दुसरा प्रश्न काय आहे? दुसरा प्रश्न असा आहे, राहुलला
राहुलला परीक्षेत 700 पैकी 595 गुण मिळाले. किती? 595 गुण मिळाले. तर त्याला किती टक्के गुण मिळाले? तर त्याला शेकडा किती गुण मिळाले? शेकडा किती गुण मिळाले? शेकडा किती गुण मिळाले? सांगू शकता काय त्याला किती गुण मिळाले? म्हणजे टक्केवारी काढायची. तुम्ही 10वीचे पेपरले मार्क्स पाहिले असेल, तुम्ही 12वीचे पेपरचे मार्क्सची टक्केवारी काढली असेल, तशीच ती आहे मित्रांनो. पोलीस भरती किंवा MPSCचे पेपरले मोठे 400 मार्क 500 मार्काचे पेपर होतो. तर या ठिकाणी जो राहुल होता त्याला काय केलं? त्याला 700 मार्काची परीक्षा दिली. त्याला किती गुण मिळाले? त्याला 500 गुण मिळाले मित्रांनो. किती गुण मिळाले? 595 गुण मिळाले. तर त्याला त्या शेकडा किती टक्के गुण मिळाले म्हणजे टक्केवारीमध्ये काढायचं आहे. म्हणजे तुम्ही बघितले आता 95%, 96%, 85%. तरी बघा या ठिकाणी कशी मान्य करायची. किती टक्के? 700 किती गुण मिळाले? 595 गुण या ठिकाणी मिळाले. हे या ठिकाणी लिहून घ्यायचं. किती भागामध्ये किती होतं? आपलं 100 या ठिकाणी कंपल्सरी आहे. कितीपैकी झाली पेपर? किती मार्काचा पेपर होता? 700 मार्काचा पेपर होता. किती गुण मिळाले? 595 या ठिकाणी. म्हणजे याची 700 लिहून ठेवायची. 700 पैकी किती गुण मिळाले? तरी 595 या ठिकाणी वरले याचे आणि काटाकाटी करायची. हे दोन कटले, हे दोन 0 कटले. आता या ठिकाणी 5 595 भाग द्यायचा. 7 काय केलं तर 595 भाग द्यायचा. 7 7 × 49 7 × 56. 7 या ठिकाणी झाले. तसं नाही जमत तर डायरेक्ट असं करायचं. 7 × 56 उरले 3 हातचा वरून घेतले 5 ह्या ठिकाणी आलं 35. 7 5 35 0 0. आपलं उत्तर किती आलं? 85% त्याला गुण मिळाले. किती आले? 85% त्याला गुण मिळाले. कळालं का? खूप सोपं आहे. म्हणजे काय केलं? 700 पैकी किती केलं आपण? जे गुण मिळाले होते ते वरती घेतले, भागाकारमध्ये 700 घेतले, गुणाकारामध्ये 100 घेतले. कळालं? ही मांडणी तुमची बेसिक आहे. न सूत्र वापरता आपण ही मांडणी केली मित्रांनो. ठीक आहे, सोपं आहे ना? असंच 100 पैकी पोलीस भरतीला आलेला क्वेश्चन आहे हा. यवतमाळ पोलीसला आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. थोडा सर्वांना आवाज येत असेल माईकचा. तर चला आता या ठिकाणी तिसरा प्रश्न घेऊ आपण. तिसरा जो क्वेश्चन आहे ते घेऊया. आता बघा त्याच ठिकाणी त्याच सारखा एक क्वेश्चन आहे मित्रांनो. सेम तिच्या सारखाच घेऊया. एक क्वेश्चन तिच्या सारखाच घेऊया आपण. तिसरा क्वेश्चन आहे. एका विद्यार्थ्याला परीक्षेत 400 पैकी 360 गुण मिळाले. 360 गुण मिळाल्यास त्याला किती टक्के मिळाले? टक्के गुण मिळाले. हा बी तोच प्रश्न आहे मित्रांनो जो आपण अगोदर सोडवलेला आहे. सेम त्याच्यासारखाच आहे, काहीच बदल नाही आहे. तुम्हाला काय समजण्यासाठी हा क्वेश्चन दिला मी. तर बघा, एका विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये 400 पैकी 360 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले? बघा, जो आपण अगोदर सोडवला सेम त्याच प्रकारे मित्रांनो, खूप सोपा आहे.
काय केलं आहे की त्याला 400पैकी किती गुण दिले, 400पैकी त्याला 360 गुण या ठिकाणी मिळाले. म्हणजे वर भागाकारमध्ये ते घेऊया, गुणीला 100 करूया आणि किती गुण आहे 400पैकी 400 खाली लिहून टाकूया. सोपं आहे. तर ह्या ठिकाणी बघा उत्तर कसं काटाकाटी येतं डायरेक्ट. हे 2 कटले, हा 2 कटले, 4 36 भाग जातो, पारत्रिक 36, 4 भाग जातो 9 चौक नमसक, 4 36 भाग जातो 9 चौक 9 3 27 9 चौक 36. 4 जर 4 36 भागिले किती भाग बसतो 9चा भाग बसतो. ह्या ठिकाणी किती आलं, हा 0 वर ठेवला, या ठिकाणी किती आलं 90. या ठिकाणी टक्के त्याला मिळाले. किती टक्के मिळाले, 9% त्याला मिळाले. कळालं का? तर आता या ठिकाणी थोडा मोठा वेगळा प्रश्न घेऊ. आता टक्केवारी तुम्हाला कळाली असेल मित्रांनो. परीक्षेच्या या दृष्टिकोनानुसार आपण जे टॉपिक मेन क्वेश्चन आहे तेच घेत आहे, कारण पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहे सगळे आणि फक्त विश्लेषण त्याचा सराव घेऊ म्हणून तुम्हाला सराव केला पाहिजे म्हणून तुम्हाला चॅप्टर चालू आहे शिकवणं. आज थोडा मोठा प्रश्न घेतो. एक 4था प्रश्न आहे. IMPA पोलीस भरतीला आलेला आहे. एका गावाची लोकसंख्या 4,000 होती. 1000 आहे, 4,000 आहे. दरवर्षी आहे ती दरवर्षी 10% वाढते. 10% वाढते. तर 2 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती. पेपरला आलेला आहे मित्रांनो क्वेश्चन, भरपूर वेळा आलेला आहे. तर बघा प्रश्न काय विचारला की एका गावाची लोकसंख्या 4,000 होती, ती 10% दराने दरवर्षी 2 वर्षांनी ती 10% वाढते. म्हणजे काय सांगितले, दरवर्षी ती प्रमाणे 10% वाढते. म्हणजे एका वर्षी 10% वाढते, दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढते. म्हणजे 2 वर्षाचं या ठिकाणी त्यांना 2 वर्षाचं आपल्याला हे दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी दर दिला आहे, या ठिकाणी आपल्याला वर्ष दिलं आहे. तर बघा या ठिकाणी कसं करायचं, या ठिकाणी उत्तर तुम्हाला सांगतो. सूत्र न वापरतो डायरेक्ट आपण उत्तर काढू मित्रांनो. ठीक आहे. किती लोकसंख्या आहे 4,000 या ठिकाणी लोकसंख्या आहे. लिहिलं. किती टक्के दर आहे 10% दर. किती वर्षासाठी आहे 2 वर्षासाठी. मग या ठिकाणी 10% म्हणजे 100 म्हणजे 10% दर वाढ सांगेल. वाढ म्हणजे प्लस, घट म्हणजे मायनस. मित्रांनो हा लक्षात ठेवायचा. जर वाढ सांगेल आहे तर प्लस करायचं आणि जर सांगलं 10% घट तर 100 मधून 10 मायनस करायचे. मग या ठिकाणी 10% वाढ सांगितलं तर या ठिकाणी झाले 110 झाले. 110 भागामध्ये 100 किती सांगेल 2 वर्ष सांगेल. मग या ठिकाणी 2 वर्ष पुन्हा आपण 110 घेऊ आणि भागाकारमध्ये 100. लिहिलं. कळालं का? आता भाग द्यायचा. याला भाग जातो, याला भाग जातो, याला भाग जातो. किती भाग जातो 22ला भाग जातो. किती जातो 21 पंचे 105, 22 पंच 110. इथं 22चा भाग जातो 22. इथं 20चा भाग जातो 20 पाचे 100. इथं 22चा भाग जातो, इथं 20चा भाग जातो. काटाकाटी करायची 20. हे 2 कटले, हे 2 कटले, हे 2 भाग द्यायचा. इथं झाला 11चा भाग बसला. इथं पुन्हा 11 दोन्ही 22, 11 या ठिकाणी उरले. आता दोघांचा 11चा आणि 11चा गुणाकार केला. 11चा वर्ग किती होतो 121. 121 गुणिले 40 करायची. 40 हे 0 जागी तर ठेवून द्यायचा. हे 0 त्या ठिकाणी ठेवून द्यायचा. 4 1 4, 4 दोन्ही 8, 4 1 4. म्हणजे किती आलं 2 वर्षात त्या गावाची लोकसंख्या किती झाली 4,850 झाली. पहिले किती होती 4,000 होती, आता किती झाली 4,840 या ठिकाणी झाली. कळालं का? 2 वर्षाची लोकसंख्या किती होणार आहे या ठिकाणी 4,840 या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. कळालं? खूप सोपं आहे. सूत्र न वापरता आपण गणित घेतो मित्रांनो. सूत्र न वापरता सूत्र दिसतं का तुम्हाला? खूप सोपं आहे. बेसिक टॉपिक तुम्हाला घेतोय. कळालं सर्वांना? थोडा उशीर होतो मित्रांनो, कारण या ठिकाणी आपण जे बोर्ड आहे ते इलेक्ट्रिक बोर्ड नाही, साधा आहे. त्याच्यामुळे आपलं प्रत्येक क्वेश्चन लिहायचा आहे, त्याचं
विश्लेषण तयार करायचं, तुम्हाला उत्तर काढायचं, सोडून पुन्हा पुन्हा परत तेच क्वेश्चन लिहायचं आहे. म्हणजे थोडा टाईम लागतील तरी पण तुम्हाला प्रत्येक टॉपिक प्रत्येक प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येणार की देखील पोलीस भरतीच्या दृष्टिकोनानुसार मित्रांनो. आता बघा आपण काय केलं आहे, पहिले आता बघा या ठिकाणी एक प्रश्न तुमच्यासाठी खूप भारी आहे. पहिले आपण आता वाघ केली, आता या ठिकाणी घट आणि वाघ दोन्ही पण आहे. आता बघा एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास, आता बघा या ठिकाणी 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला 25% वाढला तर पूर्वीच्या शेकडा किती सांगितले. तर बघा या ठिकाणी काय सांगितलं मित्रांनो, फरक काय सांगितले की 20% कमी केला, नंतर त्या ठिकाणी 25% वाढला. आता आपण जे पहिले सोडवलं त्याच प्रकारे हे उदाहरण आहे मित्रांनो, खूप सोपं आहे. आता बघा या ठिकाणी पहिले किती केला, 20% कमी केला, म्हणजे या ठिकाणी 100 लिहून घ्यायचं मित्रांनो. 20% कमी केला, 20% या ठिकाणी कमी झालं, म्हणजे या ठिकाणी 80 लिहायचं. 100 20 मायनस डायरेक्ट 80. आता या ठिकाणी बघा 25% वाढला म्हणजे 125 या ठिकाणी येईल, आणि बघा या ठिकाणी पुन्हा 100. कळालं, इथं 25% वाढला म्हणजे 25 केलं, इथं 20% कमी झाला म्हणजे या ठिकाणी 80 आपण केलं. दुसरं सांगितलं खप 25% वाढला तर पूर्वीच्या शेकडा किती काढायला सांगेल, म्हणजे पूर्वीचं आपल्याला काढायला सांगेल. कळालं का. आता बघा या ठिकाणी 25 भाग जातो, 25 5 125, 25 चौक 100. कळालं का, 25 चौक 100, 25 5 125 या ठिकाणी पण भाग जातो. या ठिकाणी 20चा भाग जातो, 20 चौक 80, इथं काय येतं 20 येतं, 20 चौक 80, इथं किती येतं 25 चौक 100. या ठिकाणी 25 डायरेक्ट 400 100ला भाग द्यायचं, 25 चौक 100 या ठिकाणी 4, पुन्हा इथं 4ला 20ला भाग द्यायचं, 4 5 20. आलं, 4 5 20. आता याचा गुणाकार करायचा, 4 5 20, 20 चौक 20 5 100. आता 4 आणि 5चा गुणाकार केला, 4 5 20, आणि 20 गुणिले 5 केले तर किती येतं आपलं 20 5 100, म्हणजे किती आलं आपलं 100 या ठिकाणी आलं. म्हणजे काय झालं मित्रांनो, या ठिकाणी पूर्वी शेकडा किती होता 100% होता, आणि त्याच्यात काही कमी झाला नाही. कळालं का. म्हणजे याचं म्हणजे उत्तर कसं असतं मित्रांनो, फरक नाही आहे, फरक काहीच नाही आहे. काही शेकडा फरक झाला का नाही, पूर्वीचा सगळा फेम जो हे होता प्रश्न होता हे सेम सारखाच राहिला, आणि काहीचा फरक झाला नाही. ठीक आहे, काळजी घ्यायचं उत्तर आपण. आता एक प्रश्न आहे डबल दुसरा 6 नंबरचा. एक वस्तू होती मित्रांनो 1280 रुपयाला, एक वस्तू होती 1280 रुपयाला, 80 रुपयाला घेतलेली 1280 रुपयाला एक घेतलेली वस्तूची जागी आपण इथे साडी लिहू. साडी विकल्यानंतर शेकडा 20% तोटा झाला. 20% का झाला तोटा झाला तोटा झाला.
तर 30साठी किती रुपयाला विकावी असावी? 30 साडी किती रुपयाला विकावी असावी? 30 साडी किती रुपयाला विकली असावी? तर बघा या ठिकाणी आपल्याला कागदाचा आहे हा प्रश्न. एक साडी होती मित्रांनो, ती 1280 रुपयाला ती घेतलेली साडी, 1280 रुपयाला घेतलेली साडी तिला विकल्यानंतर शक्य तोटा 20% तोटा झाला. तर ती साडी किती रुपयाला विकली असावी? म्हणजे ती त्यांना विकायची आहे, त्याच्यासाठी त्याला काय झालं, 20% तोटा झाला. तर ती साडी किती रुपयाला विकावी असं त्या प्रश्न आहे मित्रांनो. आता बघा या ठिकाणी कसं सॉल्व करायचं आहे हे तुम्हाला सांगतो. 1280 रुपयाला ती साडी घेतली होती, त्याला 20% तोटा झाला होता. किती टक्के तोटा झाला होता? 20% तिला तोटा झाला होता. किती टक्के झाला होता? 20% तोटा तिला झाला होता मित्रांनो. मग या ठिकाणी 20% लिहू. 20% 100मधून जर 20% गेलं किती होतं? 80 या ठिकाणी लिहू, भागामध्ये 100. तर बघा या ठिकाणी काय येते, हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट, दोघांचा गुणाकार, दोघांचा 128 गुणिले 8, 8 8 64, 4 हातचे आले 6, 8 2 16, 16 आणि 6 22, हातचे आले 2, 8 आणि 1 8 1 8, 8 आणि 2 10, म्हणजे किती झालं आपलं 1024. त्याचं उत्तर आलं 1024. म्हणजे ती विकली कितीला असावी? 1024 रुपयाला विकली असावी. बरोबर, कळालं का? तर या ठिकाणी एवढेच प्रश्न या ठिकाणी थांबतो मित्रांनो. 6 प्रश्न, कारण आपला खूप वेळ होतो आणि व्हिडिओ आपला खूप मोठा होतो मित्रांनो. तुम्ही एवढे 6 प्रश्न आपले व्हिडिओ पाहून घ्यायचे. 6 क्वेश्चन परत आपले प्रत्येक टॉपिकचे 10-15 क्वेश्चन तुम्हाला चॅप्टरवरती IMP क्वेश्चन येत राहील चॅनलवरती आपल्या. ठीक आहे, तर या ठिकाणी आपला जो चॅप्टर होता सेकंड चॅप्टर 2 या ठिकाणी थांबतो मी सर्वांना. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.